वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. आपल्या सर्वांचं या वैदिक वास्तुशास्त्रामधील भूमीचा उतार किंवा भूमीचा प्लव या विषयावरील प्रेझेंटेशन मध्ये स्वागत आहे. आज आपण प्रथम वैदिक शास्त्रानुसार वास्तू म्हणजे काय हे पाहूया. तर वैदिक वास्तुशास्त्रानुसार वास्तू म्हणजे कंपाऊंड घातलेली जागा असते. वास्तू म्हणजे काय? भूमी आहे किंवा ज्याला आपण प्लॉट म्हणतो. आणि मग जे उभारलेलं घर असतं त्याला भवन म्हटलं जातं. सो द कंपाऊंडेड एरिया इज कॉल्ड वास्तू अँड द कन्स्ट्रक्टेड एरिया इज कॉल्ड भवन. तर हा पहिल्यांदा फरक लक्षात घ्या. मेन इम्पॉर्टन्स लँडला आहे, भूमीला आहे. बांधलेल्या घराला वास्तुशास्त्रामध्ये महत्व कमी आहे, पण भूमीला महत्व खूप आहे, कारण सारासार तुमच्यावर परिणाम हा भूमीचा होत असणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर वास्तुशास्त्रामध्ये मान्यताप्राप्त काही ग्रंथ आहेत, जी ग्रंथ परंपरा आहे, त्या प्रत्येक ग्रंथ परंपरेमध्ये वास्तुशास्त्रातला मूळ शब्द जो आहे वास्तू, हा वस या धातूपासून आलेला आहे. मूळ व्हर्ब आहे त्याचं वस. वस वस म्हणजे वस्ती करणे, राहणे, मुक्काम करणे. आणि त्यामुळं आपण जर वास्तू शब्दाचा अर्थ बघितला तर तो प्रथम आपल्याकडे भूमीला निर्देश करतो आणि त्यानंतर बांधलेल्या घराचा निर्देश होतो. आणि त्यामुळे मयमतम नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये याची खूप सुंदर व्याख्या केलेली आहे. आणि ती व्याख्या म्हणजे भूमी प्रासाद यानानी शयनमचे चतुर्विधम. भूमी म्हणजे लँड, प्रासाद म्हणजे कन्स्ट्रक्टेड एरिया, यान म्हणजे वाहन, आणि शयन म्हणजे बेड. हे चारही गोष्टी तुमच्यावर खूप परिणाम करत असतात. आता उलट येऊया, तुमचं जे वाहन आहे हे तुमचा जीव घेऊ शकतं, तुम्हाला जीव देऊ शकतं, तुम्हाला लवकर पोचवू शकतं, तुम्हाला युद्धामध्ये जिंकू शकतं. म्हणून पूर्वीच्या काळी रथ सुद्धा एक काय होतं तर वाहन होतं. रथाला पण एक वाहन मानलं जायचं आणि रथामुळे युद्ध जिंकली पूर्वी. आणि त्यामुळं भगवान श्रीकृष्णाने रथाचं सारथ्य केलं, महाभारतामध्ये आपण पाहिलं. त्यानंतर शयन म्हणजे बेड. भारतामध्ये सरासरी आयुर्मान हे 67 वर्ष आहे. त्यातले 22 वर्ष आयुष्य तुमचं हे बेडवर जातं. म्हणजे तुम्ही रात्री 8 तास झोपता, 24 तासातले 8 तास तुमचे बेडवर जातात. त्यामुळे तुमचे 22 वर्ष सरासरी आयुर्मानाच्या बेडवर जातात. आणि तो बेड कसा आहे, त्या जमिनीखालची ऊर्जा कशी आहे, ती बेडची पोझिशन कशी आहे, मग तुमचं रात्रीच्या वेळेस तुम्ही जेव्हा निद्रा घेता तेव्हा तुमचं शरीर परत सकाळच्या वेळेस फ्रेश होतं का, त्या शरीरामध्ये जे मेटाबॉलिझम रात्रीच्या काळात चालतं, ज्या शरीरामध्ये रासायनिक क्रिया चालतात, चयापचय क्रिया चालते, ही व्यवस्थित होती का, हे तुमचा बेड ठरवतो. बांधलेल्या घराला एक अँबियन्स असतो, तिथे एक एनर्जी असते. त्यामुळे बांधलेलं घर पण तेवढंच महत्वाचं आहे आणि तुमची जागा ही पण महत्वाची आहे. तर आज आपण जे प्रेझेंटेशन पाहणार आहे यामध्ये आपण पाहणार आहे की ही भूमी जी आहे, ही भूमीला विविध प्रकारचे चढ आणि उतार असतात. त्याला आपण स्लोप म्हणतो, लँड स्लोप. हे स्लोप काय परिणाम करतात त्याचं आपण प्रेझेंटेशन आज पाहणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी गुरु परंपरा असलेल्या अवधूत शिवानंद महाराज, आध्यात्मिक गुरु माझे, त्यांना नमन करूया. त्यांच्या म्हणण्यानुसार तुमचे विचार आणि तुमचे भाव, त्याच्या मागचं इंटेन्शन म्हणजे तुमचे थॉट्स आणि युअर इंटेन्शन, हेच तुमचं प्रारब्ध तयार करतात. भाग्य म्हणजे काय तर प्रारब्ध अधिक प्रयत्न. भाग्य म्हणजे काय? प्रारब्ध अधिक प्रयत्न. जसे तुमचे विचार आणि भाव असतील त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करता आणि प्रारब्धानुसार तुम्हाला त्याचे सोर्सेस अवेलेबल होतात आणि मग भाग्य तयार होतो. नशीब हा उर्दू शब्द आहे. नशिबात असेल तर मिळेल असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं नाही, तो दैववाद आहे. आपल्याकडे काय सांगितलंय? भाग्य सांगितलंय. त्यामुळे तुमचे विचार सकारात्मक ठेवा, तुमचे भाव वास्तुशास्त्राप्रती किंवा या सायन्सच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही या शास्त्राकडे जर बघितलं तर हे शास्त्र तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने आत्मसात करता येईल. आपला वैदिक वास्तुशास्त्र विशारद कोर्स आहे. या कोर्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे.
या कोर्समध्ये आपण आज पाहणारे तो वैदिक वास्तुशास्त्रातला पहिला चॅप्टर, तो म्हणजे भूमी म्हणजे काय. आता त्यापूर्वी आपण जर पाहिलं तर वास्तुशास्त्राला खूप मोठ्या ग्रंथांची परंपरा आहे. आणि या परंपरेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर अतिप्रचलित अशी परंपरा, त्याला मया परंपरा म्हणतात, मयमतम. हा मयमतम नावाचा जो ग्रंथ आहे, हा दक्षिण भारतामध्ये वास्तुशास्त्रासाठी खूप वापरला गेला. आणि उत्तर भारतामध्ये विश्वकर्माने लिहिलेली जी परंपरा आहे, विश्वकर्मा प्रकाश, विश्वकर्मा वास्तुशास्त्र, मानसार वगैरे परंपरा वापरली गेली. तर ही जी लिगसी आहे माया मुनींची किंवा मयमतमची, या प्राचीन ग्रंथामध्ये काय दिलेलं आहे, तर वास्तुशास्त्राचे दोन विभाग केले. पहिला विभाग म्हणजे रेसिडेन्शियल वास्तू, याच्यामध्ये दुर्ग, किल्ला, त्यानंतर तुमचे नगर ग्रामरचना, निवासी वास्तू ही आली. आणि दुसरा विभाग जो आहे याच्यामध्ये टेम्पल आर्किटेक्चर, देवालय, मनुष्यालय आणि देवालय. म्हणून कर्नाटकामध्ये ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे केरळमध्ये, सॉरी कर्नाटक नाही, केरळमध्ये मनुष्यालय चंद्रिका प्रचलित ग्रंथ आहे, मनुष्यालय चंद्रिका. आणि देवावर पण असलेला ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे देवालय चंद्रिका. तर टेम्पल आर्किटेक्चरसाठी खूप वेगळं लिखाण आणि खूप वेगळ्या पद्धतीनं त्यामध्ये मांडणी केलेली आपल्याला आढळते. एन्शंट वास्तुशास्त्रामध्ये दोन प्रकार बघितले आपण. एक पहिला प्रकार जो स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला, ती आहे रेसिडेन्शियल वास्तू, आणि एक आहे टेम्पल आर्किटेक्चर. आता रेसिडेन्शियल वास्तू किंवा टेम्पल आर्किटेक्चर यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो तो म्हणजे सिलेक्शन ऑफ लँड. म्हणजे घर बांधण्यासाठी जागा निवडणे. आपल्याला जागा निवडायची, तर जागा पाहत असताना आपल्याला पहिल्यांदा दिशा समजून घेतल्या पाहिजेत. तर मी थोडक्यात तुम्हाला दिशा सांगतो. जसा जसा कोर्स पुढे जाईल तसं तुम्हाला प्रत्येक दिशेवर आपण विस्तृत विवेचन करणार आहे. त्या दिशेचा स्वामी कोण आहे, ती दिशा कोणाच्या ग्रहाच्या आधिपत्य आहे, ती खाली येते, त्याचा दिक्पाल कोण आहे, म्हणजे गार्डियन ऑफ डिरेक्शन कोण आहे, प्लॅनेट कोण आहे तिथला, आणि तिथली एनर्जी शुभ आहे का अशुभ आहे. आज आपण प्रामुख्यानं आपल्याला भूमिदोष, भूमिप्लव बघण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं बघू. तर ब्रह्मस्थानापासून आपण सुरुवात करू. ब्रह्मस्थानामध्ये म्हणजे सेंटर ऑफ वास्तू, इथं आकाश तत्व असतं. आकाशाकडून होणारी कॉस्मिक एनर्जी इथे येते. ही पहिली दिशा आहे आकाश तत्व असणारी, ब्रह्मस्थान. आणि मग पूर्वायुधी क्रमानं पूर्व दिशा ही इंद्र आणि रवीच्या प्रभावाखाली आहे. मग आग्नेय दिशा ही आपल्याला अग्नी आणि शुक्राच्या प्रभावाखाली आहे. दक्षिण दिशा यम आणि मंगळाच्या प्रभावाखाली आहे. नैऋत्य दिशा ही निवृत्ती नावाची देवता आहे, तिच्या प्रभावाखाली आहे. पश्चिम दिशा ही वरुण आणि शनीच्या प्रभावाखाली आहे. वायव्य वायू देवता आणि चंद्राच्या प्रभावाखाली आहे. उत्तर दिशा ही कुबेराच्या प्रभावाखाली आणि बुधाच्या प्रभावाखाली. आणि ईशान्य दिशा ही शंकराच्या म्हणजे शिवाच्या, ईशान पण म्हटलं गेलेलं त्याला, आणि गुरुच्या प्रभावाखाली आहे. आणि पाताळामध्ये जी देवता आहे, जी दिशा आहे, देवता आहे, ती शेषशायिनी विष्णू आहेत, ज्याला अनंत देवता म्हणतो आपण. आता 9 ग्रह झाल्यामुळं पाताळामध्ये जी देवता आहेत, 8 आपले ग्रह झाले. पाताळ आणि आकाश जोडणारे राहू केतू आहेत खरं तर. पण आता याविषयी आपण विस्तृत विवेचन नंतर करणार आहे. आज आपण ज्या दिशा बघणार आहे त्या 8 प्रामुख्याने दिशा बघणार आहे. पूर्व, ज्याला ईस्ट म्हणतो आपण, पूर्व म्हणजे ईस्ट. याच्या बरोबर ईस्ट साईडला आपण फेसिंग करून उभारलो तर राईट साईडला म्हणजे उजव्या बाजूला आपण हात केला 90 डिग्रीमध्ये तर साऊथ दिशा येते. बॅक साईडला 180 डिग्रीमध्ये वेस्ट म्हणजे पश्चिम येते. आणि लेफ्ट साईडला 270 डिग्रीमध्ये नॉर्थ दिशा येते. आर्किटेक्चरल प्लॅनिंगमध्ये, वास्तुशास्त्रामध्ये नॉर्थ ही 0 मानलेली आहे. म्हणजे तुम्ही कंपास घेऊन जेव्हा बघता तेव्हा 0 डिग्री ही नॉर्थ मानली जाते. ईशान्य दिशा ही 45 डिग्री समांतर असली पाहिजे. पूर्व 90, मग आग्नेय 180, दक्षिण, नैऋत्य 225, पश्चिम 270,
इत्यादी क्रमानं वायव्य आणि परत ईशान्य, उत्तर. आता या 8 दिशा ज्या आहेत, या 8 दिशांमध्ये आज आपण एनर्जी फ्लो डायग्राम पाहणार आहे. एनर्जी फ्लो डायग्राम म्हणजे काय? यामधील सगळ्यात शुभ दिशा कुठली आहे? तर पूर्व. त्याचबरोबरीनं उत्तर आणि ईशान्य या दिशा शुभ आहेत. इथून येणारी ऊर्जा, इथून येणारे वारं, इथून येणारी हवा, इथून येणारा लाईट, व्हेंटिलेशन, हे सगळं शुभ ऊर्जा तुमच्या वास्तूमध्ये घेऊन येत असतं. दक्षिणेकडून येणारी ऊर्जा ही अशुभ मानलेली आहे. नैऋत्येकडून येणारी पण अशुभ आणि पश्चिमेकडून पण येणारी अशुभ मानलेली आहे. आणि आग्नेय आणि वायव्य या 2 दिशांमधली ऊर्जा ही संमिश्र मानलेली आहे, म्हणजे कधी शुभ कधी अशुभ. कारण आग्नेयचा हा पार्ट शुभ आहे, हा पार्ट अशुभ आहे. पूर्व आग्नेय शुभ आहे, दक्षिण आग्नेय अशुभ आहे. वायव्येचं पण उत्तर वायव्य शुभ आहे, पण पश्चिम वायव्य थोडी अशुभ मानली गेली वास्तुशास्त्राला. आता जेव्हा एखादी आपण लँड बघायला जातो, एखादी भूमी बघायला जातो, ती शुभ किंवा अशुभ कशी मानायची? तर त्या दिशेकडून येणारी ऊर्जा, त्या दिशेकडून येणारा प्रवाह हा आपल्याला किती शुभ मिळतोय, किती अशुभ मिळतोय, यानुसार तेथील ऊर्जेचा स्रोत हा वास्तूशी कसा कनेक्ट होतोय हे ठरवलं जातं. आता ह्या ज्या दिशा आहेत, ह्या दिशांना गार्डियन्स आहेत, म्हणजे दिशा, आणि त्याला पालक आहेत. त्याला आपण दिक्पाल म्हणतो. दिक्पाल. दिक म्हणजे संस्कृतमध्ये दिशा, आणि पाल म्हणजे गार्डियन, गार्डियन ऑफ डिरेक्शन्स. आता आपण भूमिप्लव पाहायचंय. भूमिप्लव म्हणजे भूमीचा उतार. प्लव म्हणजे काय? उतार. संस्कृतमध्ये प्लवला खूप महत्व दिलेलं आहे. प्लव म्हणजे काय? तर कुठली तरी बाजू उच्च असणं आणि कुठली तरी बाजू नीच असणं, यामधून जो एक नैसर्गिक ढलान म्हणतो आपण, तयार होते, तिला उतार म्हणतात. त्यामुळं विश्वकर्मा प्रकाश ग्रंथामध्ये खूप छान सूत्र दिले आहे. पूर्वप्लवेत भवेत लक्ष्मी, अग्नेयाम शोकमा दिशेत. खूप छान वर्णन केलेलं आहे. तर ते आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहे. तर आता इथं समजा ही जर आपण डोंगराची बाजू साऊथ पकडली आणि ही जर त्याच्या खाली नॉर्थ पकडली, तर हा उत्तरेला उतार झाला. ज्या ठिकाणी नदी असती त्या ठिकाणी नॅचरली उतार असतो, ज्या ठिकाणी डोंगर असतो त्या ठिकाणी नॅचरली चढ असतो. साधारणतः आपल्या गावामध्ये जिथं नदी असती, ओढा असतो, त्या दिशेला उतार असतो. ज्या दिशेला टेकडी असती, ज्या दिशेला डोंगर असतो, त्या बाजूला चढ असतो. आता मयमतम या ग्रंथामध्ये वास्तूची जी डेफिनेशन दिलेली आहे त्याच्यामध्ये एक दुसरं वाक्य असं दिलेलं आहे की भूमी प्रासादयानानी शैनम चतुर्विधम भूरेव मुख्य वास्तू. भूरेव मुख्य वास्तू म्हणजे भूमी हीच मुख्य वास्तू आहे. आणि त्यामुळं ही भूरेव कोण आहे? तर ही भूमी ही जी आहे, जी तुम्ही राहण्यासाठी निवडलेली आहे, हीच मुख्य वास्तू आहे. आणि या वास्तूच्या आधारे आपल्याला या चतुर्विध वास्तूचा नंतर फोड करायचे. चतुर्विध वास्तू म्हणजे कुठली? भूमी, प्रासाद म्हणजे कन्स्ट्रक्टेड एरिया, यान म्हणजे वाहन, आणि शयन म्हणजे बेड. जुन्या सगळ्या ग्रंथामध्ये भूमी हीच मुख्य मानलेली आहे. प्रासादादीनी वास्तूनी वस्तुत्वाद वस्तू संश्रयात. ह्याच्यात काय म्हणलं त्यांना? की प्रासाद, शयन म्हणजे बेड किंवा वाहन हे काय दुय्यम आहेत, मुख्य काय आहे? तर भूमी ही मुख्य वास्तू त्यांनी त्याच्यामध्ये मानलेली आहे. आता भूमीमध्ये काय? तर भूमीमध्ये तुम्ही भूमीच्या आधारेच तुम्ही घर बांधू शकता. तुमचा अपार्टमेंट असेल, तुमची बिल्डिंग असेल, शॉप असेल, कारखाना असेल, याचा बेस काय आहे? भूमी आहे. आणि मग त्याच्यावर काय बांधलं जातं? तर प्रासाद म्हणजे एक कन्स्ट्रक्शन केलं जातं. आणि मग त्या प्रासादाच्या नंतर यान म्हणजे तुमचं वाहन किंवा रथ, आणि शयन म्हणजे तुमची फर्निचर, जे इन्क्लुडिंग बेड्स, कोचेस, किंवा तुम्ही काय ज्याच्यावर झोपता,
जमिनीवर झोपत असाल तर जमिनीवर तुम्ही रोज बेड घालता तर तो रोज बेड काही लोक टाकतात आणि काढतात सकाळी, तर तो बेड. हे काय आहे? 4 प्रकारच्या वास्तू आहेत. आता यात मधील मुख्य जी भूमी आहे, ही भूमी आपल्याला अशा प्रकारे डिस्क्राईब केली जाते. पूर्वेला उतार असलेली भूमी ही लक्ष्मी प्राप्त करून देते आपल्याला. आग्नेयेला काय करते? तर भय, चिंता, कलह, पीडा. दक्षिणेला उतार असलेली भूमी मृत्यूतल्ल कष्ट, धनहानी, रोगराई देते. नैऋत्येला असलेली महाभय देते. पश्चिमे कलहम कुर्यात, पश्चिमेला कलह, वायव्येला रोग किंवा मृत्यू, उत्तरेला वंशवृद्धी आणि ईशान्येला जर उतार असेल जागेचा तर धनसंचय होतो, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. काही स्लाइड्स प्रेझेंटेशन बघू. उत्तरेला जर उतार असेल घराच्या तर लक्ष्मी प्राप्ती होती. पूर्वेला पूर्वेला उतार असेल तर आग्नेयेला शोक होतो, अग्नी, भय, शत्रुपीडा, शोक होतो. दक्षिणेला व्यसन, रोगराई आणि मृत्यू, त्याचबरोबरीनं देवतेचा सुद्धा नाश होतो. म्हणजे दक्षिणेला उतार असलेलं एखादं मंदिर जरी बांधलं तरी ते मंदिर सुद्धा काही दिवसामध्ये देवताचे प्रणश्यंती, देवतेचा सुद्धा काय होतो? विनाश होऊ शकतो, मंदिर पडू शकतं. नैऋत्येला महाभय, असुरक्षितता, रोगग्रस्तता, मृत्यूप्रदता, करिअरमध्ये इनस्टॅबिलिटी, नैऋत्येला उतार. नैऋत्येनंतर पश्चिमेला काय दाखवलंय? तर कलह, धनधान्यांचा नाश, शोक. वायव्येला रोग किंवा मृत्यू. उत्तरेला वंशवृद्धी आणि ईशान्येला धनसंचय. यामधून आपल्याला काय बघायला मिळतं? तर काही भागामध्ये उतार असणं हे शुभ मानलेलं आहे आणि काही भागामध्ये उतार हे अशुभ मानलेले आहेत. आता काही काही गावाच्या गावं ही त्या उतारावर वसलेली आहेत. खेडेगाव म्हणा किंवा मोठी शहरं म्हणा, ज्या दिशेला, जसं आता आम्ही ज्या कराडमध्ये राहतो, मी कराड शहरामध्ये राहतो, की ज्या कराड शहराचा सगळा उतार हा उत्तरेला आहे. उत्तरेला उतार आहे कारण उत्तरेला नदी आहे आणि नदी कुठून वाहती? पश्चिमेकडून पूर्वेकडं, म्हणून उत्तरेला पण उतार आहे आणि पूर्वेला पण उतार आहे. कारण स्लोपच पूर्वेला आहे. पश्चिम उंच आहे आणि पूर्व हळूहळू हळूहळू त्याला स्लोप प्राप्त झालेला आहे. म्हणजे त्याला जिओलॉजिकल काही ट्रान्झिशन्स म्हणू किंवा आपण, किंवा कित्येक वर्षानंतर हा उतार तयार झाला असतो. पाण्याच्या प्रवाहानुसार म्हणा किंवा काही स्थित्यंतर आलेले असतात, त्यानुसार हा प्रवाह तयार झालेला असतो. तर उत्तरेला वंशवृद्धी आहे. काही काही गावांच्या दक्षिणेला नदी आहे, त्या गावामध्ये कधीही विकास होत नाही आणि त्या गावामधून एखादा व्यक्ती जर बाहेर गेली तर त्याचं मात्र खूप चांगलं होतं. आणि ईशान्येला धनसंचय. म्हणून जी मोठी ज्योतिर्लिंग असू देत किंवा काही मंदिर असू देत, यांचा मोस्टली ईशान्य दिशेला उतार असलेल्या जागा या मंदिरासाठी शोधल्या गेल्या. पूर्वीच्या ऋषीमुनींनी त्यासाठी ईशान्य दिशेकडून उतार असलेल्या जागा घेतल्या. आता तुम्ही तिरुपती मंदिरामध्ये जर गेला असेल तर तिरुपती मंदिरामध्ये तुम्हाला उत्तरेला उतार असलेली सगळी परिस्थिती दिसेल तुम्हाला तिथं. अशी जागा आहे की ज्या ठिकाणी उत्तरेला उतार आहे. समृद्ध जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, ताजमहाल जर तुम्ही बघितला, की ज्याला बी एन ओकनी पुस्तक लिहिले, ताजमहाल नव्हे तेजो महल, तो तेजो महल आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर यमुना नदी वाहते पूर्वेकडून आणि पूर्वेच्या उतार असलेल्या जागेवर तो ताजमहाल वसवल्यामुळं त्याची वास्तूची समृद्धी, त्या वास्तूमध्ये असलेला ज्या अनेक, म्हणजे जवळजवळ 350-400 वर्ष त्या वास्तूला होऊन गेलेले आहेत, तरी सुद्धा आज जगामध्ये एक मोठं आश्चर्य म्हणून त्याच्याकडे बघून लोक आज त्याच्याकडे खूप येतात जातात. तर ते कशामुळे आहे? तर तिथल्या भूमींचे उतार जे आहेत ते उतार त्याला कारणीभूत असतात. आता इथं काय केलं बघा, आपण ही संपूर्ण एक वास्तू धरली आणि याचे 3x3 झोन टाकले याच्यामध्ये. म्हणजे 3 उभ्या रेषा मारल्या आणि 3 आडव्या रेषा मारल्या आणि याच्यातून आपल्याला 9 दिशा मिळाल्या. या बाजूला पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य आणि मध्ये ब्रह्म. हे ब्रह्म मिळाले आपल्याला मध्ये. आता इथं श्लोक लिहिलाय बघा. पूर्व निरोगा दानशीलाचे विशिष्ट जनसेविता,
पूर्वप्लवातू या भूमी शोभनास प्रकीर्तिता. अपराजित पृच्छा या ग्रंथामध्ये, अपराजित पृच्छा नावाचा ग्रंथ आहे वास्तुशास्त्रातला, त्याच्यामधला हा श्लोक आहे की सर्व लोकांचे हित करणारी, विद्या, धन, प्रतिष्ठा, विपुल पुत्र आणि धनसंपन्नता देणारी अशी ही जागा आहे, पूर्वेला उतार असलेली. तुमच्या गावामध्ये बघा, ज्या गल्लीमध्ये किंवा ज्या पेठेमध्ये, ज्या मोहल्ल्यामध्ये पूर्वेला उतार आहे, ती लोक समृद्ध असतात. आग्नेयला उतार असेल तर काय होतं? आग्नेय प्लवका भूमीर अग्निदाय भयावहा. तिथं सतत अग्नीचं भय राहतं, शत्रूकडून पीडा, भांडणं होतात, वाद होतात, नित्य कलह होत. आता तुम्ही म्हणाल की बांधलेल्या घरामध्ये पण या उतारांचा विचार घ्यायचा का? तर बरोबर, अगदी घ्यायचा. समजा तुम्ही एक बंगला बांधला आणि या बंगल्यामध्ये आग्नेय दिशेला इथं 3000 लिटरची पाण्याची टाकी अंडरग्राऊंड केली इथं, तर हा सुद्धा उतार मानला गेलेला आहे. नश्यंती पुरुषास्त्र देवताचे प्रणश्यंती. ज्या घरामध्ये दक्षिणेला उतार आहे तिथं नुसतं मनुष्यच नाही तर देवतेचा सुद्धा विनाश होतो. धनहानी करो नित्यम. धनहानी तर नित्य होती, म्हणजे पैसे कमवलेले जातात, कर्ज होतात त्या घरामध्ये, लॉसेस. आणि नित्यम रोग, रोग पण त्या घरामध्ये हटत नाही, रोगराई. नैऋत्येला जर खड्डा, नैऋत्येला उतार, नैऋत्येला बोर, नैऋत्येला पार्किंग आणि खूप मोठ्या प्रकारात तिथं जर खड्डा तयार झाला असेल तर तिथं सुद्धा अपमृत्यू, मूळ मालकाला अपमृत्यू किंवा त्याला पायाचे प्रॉब्लेम येतात. घर बांधल्यानंतर काही वर्षात लँड ओनरला गुहे पुसाम रोगांश मृत्यूदायकान. धनहानिम तथा नित्यम कुरुते निवृत्ते प्लवा. धनहानी तथा नित्यम म्हणजे रोज लॉस होतो, नुकसान, मृत्यूदायक. आणि रोग म्हणजे आजार पण तिथं राहू शकतात. पश्चिम प्लवका भूमीर धनधान्य विनाशिनी. दक्षिण आणि पश्चिमेचा असा आहे की आधी धन येतं आणि मग त्याचा विनाश होतो. काही लोक दरिद्रीच असतात, म्हणजे त्यांच्याकडे पैसेच येत नाहीत, पण ही लोक अशी आहेत की यांच्याकडे सुरुवातीला खूप पैसा येतो आणि नंतर काय होतो? धनधान्य विनाशिनी. शोकदायम कुलम तत्र यत्र भू पश्चिम प्लवाह. शोक आणि दुःखामध्ये काय फरक आहे? तर शोक म्हणजे काय, तर नित्य दुःख ज्याच्या जीवनामध्ये येतं त्याला शोक म्हणतात. पितृशोक झाला. पितृशोक म्हणजे काय? कायमचे वडील गेले, वडिलांचं सुख मिळणारच नाही, पितृशोक. आणि दुःख झालं म्हणजे काय? वडील आजारी पडले म्हणून दुःख. वायव्येला उतार असलेली जागा काय करते? तर शत्रूच्या संख्येत वाढ, अविवाहित तरुण मुले पळून जाणे, कन्यका हंत्री सदा दुःख भयावहा. जोडलेली नाती म्हणजे सुना आणि जावा यांना प्रॉब्लेम येतो. माझ्या बघण्यामध्ये एक वास्तू आहे, माझ्या जवळच आहे, माझ्या घरा शेजारी आहे, की ज्यांना मी सांगितलेलं की तुम्ही इथं वायव्य दिशेला पाण्याची टाकी बांधू नका. ते म्हणले मग आम्हाला दुसरी जागाच नाहीये, काय काय करायचं? मग ते वायव्यला अंडरग्राऊंड वॉटर टँक काढला. अंडरग्राऊंड वॉटर टँक साधारण 2000 लिटरचा आहे. आणि घरामध्ये मुलाचं लग्न झालं, मुलगी आली, काय झालं काय माहित नाही, आणि तेथील कर्त्या पुरुषाचा 1 ते 2 महिन्यामध्ये मृत्यू झाला. आणि ती मुलगी सून जी होती तिला काही लोक म्हणले असतील की तुझ्या पायगुणांमुळे असं झालं, तसं झालं, हे झालं, आणि ती सुद्धा सोडून गेली. तर शत्रुकर्त्री विरागाच गोत्रक्षय करी तथा. शत्रुकर्त्री, शत्रू म्हणजे कसे? तर शत्रू म्हणजे शरीरामधील शत्रू म्हणजे रोग आणि बाह्य शत्रू दोन्ही पण आहेत. आता काय आपली राज्य राहिलेली नाहीत, आपण काय आता सत्ता चालवत नाही कुठली, त्यामुळे बाहेरचा शत्रू नाही. शरीरामध्ये रोग निर्माण होणे. पूज्या लाभ करी नित्यम पुत्रपौत्र विविधिनाम कामदा भोगदा चैव धनदाच उत्तर प्लवा. उत्तरेला उतार असणारी भूमी, पुत्रपौत्र देणारी, वंशाची वाढ करणारी, लाभदायी आणि चारी पुरुषार्थ साध्य करणारी, धर्मार्थ कम मोक्ष अशी मानलेली आहे. उत्तरे वंशवृद्धी ही. उत्तरेला वंशवृद्धी होती. जर तुमचा उत्तरेला उतार असलेला कारखाना आहे तर तुमच्या फ्रँचायझी होतील, तुमच्या ब्रँचेस निघतील, डेव्हलपमेंट होईल. घर असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला नित्य डेव्हलपमेंट झालेली दिसेल. धनदा उत्तर प्लवा. ईशान्येला उतार असेल तर काय होईल? नरसौख्य
नरसौख्य म्हणजे काय? तर कर्त्या पुरुषासाठी अतिशय लाभदायक, सतीसत्य, सौभाग्य, म्हणजे स्त्रियांचं सौभाग्य वाढवणारी, सौभाग्याची वृद्धी करणारी, धन ऐश्वर्य संपन्नता देणारी आणि देश काल यानुसार तुमची प्रगती करणारी अशी ही ईशान्येची भूमी आहे. त्यामुळं आता जर तुम्ही बघितलं तर आग्नेय कोपऱ्यामध्ये खड्डा असणारी जागा शयनकम या नावाने ओळखली जाते. आणि शयनकम हे जे नाव दिलेलं आहे, ही शैन्यक किंवा शयनकम असं म्हटलं जातं. काही ठिकाणी उच्चार शैन्यक केला जातो, काही ठिकाणी शयनकम केला जातो. ही भूमी नाश करणारी, तापदायक, मृत्यूतुल्य पीडा देणारी असती, शैन्यक भूमी. आता नैऋत्य खोलगट म्हणजे नैऋत्येला खड्डा असणारी अशी जी भूमी आहे ती श्वमुख असं नाव आहे तिचं, श्वमुख नावाने ओळखलं जाते, की जी दारिद्र्य, महाभय आणि कर्त्या पुरुषाचा नाश करणारी असते. वायव्येला खड्डा असणारी भूमी किंवा उतार असणारी भूमी ही ब्रह्मग्न नावाने ओळखली जाते आणि ती अशुभ मानली गेलेली आहे, नेष्ट मानलेली आहे, अहितकारक मानली झालेली आहे. आणि ईशान्येस खड्डा असलेली भूमी ही स्थावर नामाने शुभ संबोधलेली आहे, जी शुभत्व मानली गेलेली आहे, शुभ समजली गेलेली आहे, तिच्यापासून लाभ होतो असं मानली गेलेली आहे. अशा प्रकारचं वर्गीकरण हे केलं गेलेलं आहे. नैऋत्येला उंच आणि ईशान्येला खोलगट असणारी भूमी ही स्थंडिल नावाने संबोधलेली आहे. ईशान्येला खोलगट आणि नैऋत्येला उंचवटा असलेली भूमी ही दीर्घायू देते, कुलवर्धन करते. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक दिशा आणि त्याचे उतार हे प्रामुख्याने आपल्याला लक्षात आले आता.